नमस्कार, मी अनुपमा खानविलकर आणि आपण पाहत आहे झी 24 तास। आज देशाचा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्ताने झी 24 तास तुम्हाला घडवणार आहे एका सुंदर अशा वास्तूची सफर। खरं तर ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली आणि ब्रिटिशांची सत्ता अस्तालाही गेली आणि ही स्थित्यंतर या वास्तूने पाहिलीत आणि अजूनही शतकानुशतके ही वास्तू तशीच उभी आहे आणि म्हणूनच झी 24 तास आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने खास या वास्तूची सफर तुम्हाला घडवणार आहे। चला तर मग राजभवन खरं तर ही एक ऐतिहासिक वास्तू, खूप मोठा इतिहास राजभवनाच्या या वास्तूने पाहिलेला आहे। कशा प्रकारे स्थित्यंतरे नेमकी राजभवनामध्ये झाली आणि काय नेमका इतिहास राजभवनाने पाहिला या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राजभवनाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर सर नमस्कार, स्वागत तुमचं झी 24 तासच्या आमच्या या एपिसोडमध्ये। सगळ्याच खरं तर जनतेला हे जाणून घ्यायचं असतं की राजभवन आतमधून कसं आहे आणि प्रत्येकालाच कुतूहल असतं, कुठेतरी व्हिडिओज पाहिलेले असतात किंवा आम्हाला कधीतरी यायचं राजभवनमध्ये अशी त्यांची प्रत्येकाची इच्छा असते। आपण तुमच्या माध्यमातून ही सगळी राजभवनची सफर घडवूया आणि ही स्थित्यंतरे नेमकी राजभवनाने कशी पाहिली, कसा स्वातंत्र्यपूर्व काळातला सगळा इतिहास अनुभवला याविषयी तुम्ही थोडीशी आम्हाला माहिती द्या। नमस्कार। तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे या राजभवनच्या वास्तूने फार प्रदीर्घ काळ असा इतिहास पाहिला आहे। त्यात डिस्टिंक्ट आपल्याला समजा वर्गवारी जर करायची झाली तर स्वातंत्र्यपूर्व काळात 1885 साली, स्पेसिफिक वर्ष लक्षात राहणार काय, 1885 साली गव्हर्नमेंट हाऊस म्हणायचे ते राजभवनला, हे परळ होऊन या ठिकाणी आणण्याचा निर्णय 1885 सालात झाला। त्यावेळी आपले बॉम्बे स्टेटचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड रे होते, रे REAY। आता तुम्हाला लक्षात येईल की रे रोड जे आहे ते नाव याच्याशी जोडलेलं आहे। तर ते 1885 साली गव्हर्नमेंट हाऊस मलबार हिलला या ठिकाणी आलं। त्यापूर्वीही होतं, त्यापूर्वी गव्हर्नमेंट हाऊस म्हणून होतं जे उन्हाळी निवासस्थान म्हणून होतं। तर तिथपासून साधारण या मलबार हिलची या परिसरामध्ये त्याचं महत्त्व वाढलं, कारण हे गव्हर्नमेंट हाऊस झालं, त्याचा दर्जा अजून वाढला। उन्हाळी निवासस्थान जो पहिले होता त्याला तेवढा दर्जा नव्हता, पण गव्हर्नरचं प्रत्यक्ष फॉर्मल रेसिडेन्सी झाल्याच्याने 1885 पासून तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1947 पर्यंत साधारण 13 ब्रिटिश गव्हर्नर या ठिकाणी राहिले। आणि मजेची गोष्ट म्हणजे यातले बहुतेकांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत, कारण ते कुठे कुठे आजही मुंबईतल्या रस्त्यांना आहे, स्टेशनला नावं आहेत, फक्त हे लक्षात येत नाही की हे आहेत आणि या ठिकाणी राहिले। या ठिकाणी पूर्वीचाही मोठा इतिहास आहे, पण मी नेहमी मानतो की या जागाने पाहिलेले दोन मोठे स्थित्यंतर जर कोणते असतील तर एक म्हणजे इथून ब्रिटिश झेंडा युनियन जॅक उतरणे, ते एक मोठं स्थित्यंतर या जागेने पाहिले की शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉल्बी या ठिकाणून गेले आणि काही महिन्यांनी स्वातंत्र्यानंतर 5 महिन्यांनी 6 जानेवारी 1948ला राजा महाराज सिंग म्हणून तेव्हा मुंबई राज्याचे गव्हर्नर या ठिकाणी आले। हा एक पहिला स्थित्यंतर या जागेने पाहिला की त्यांचा झेंडा उतरून ही आपली खऱ्या अर्थाने आपली जागा, आपली ठिकाण हक्काचं झालं, गव्हर्नमेंट हाऊसच म्हणायचं त्याला। दुसरं मोठं स्थित्यंतर झालं 1960 साली, जेव्हा पूर्वीच्या द्विभाषिक राज्यातनं गुजरात आणि महाराष्ट्र 2 राज्य झाले। या हॉलची जो आणखी गंमत अशी आहे की हा हॉल साधारण 1875 साली, त्यावेळी असं झालं होतं की इंग्लंडच्या महाराणी ज्या होत्या व्हिक्टोरिया, त्यांचे चिरंजीव अल्बर्ट एडवर्ड, जे पुढे कालांतराने किंग एडवर्ड 7, इनफॅक्ट आता याचा संबंध आपल्या इथे KEM हॉस्पिटलमध्ये ते नाव दिसेल तुम्हाला, किंग एडवर्ड। तर त्यांच्या आगमनाच्या वेळी या हॉलची निर्मिती करण्यात आली होती असं गोरक्षकरांनी जो लिहिला राजवंश इन महाराष्ट्र इतिहास त्याच्यात नमूद केलं आहे। म्हणजे या हॉलनी स्वतःच किती स्थित्यंतर पाहिले असेल बघा। या हॉलचं एक वैशिष्ट्य, वैशिष्ट्य आजही जे जपलेलं आहे की
पूर्वी पण या ठिकाणी रिसेप्शन झाले, जसं सांगितलं की महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतनं आले असताना जसं रिसेप्शन किंवा सायमन कमिशन, स्वातंत्र्योत्तर काळात जितके हेड ऑफ स्टेट, हेड ऑफ गव्हर्नमेंट, आपले पंतप्रधान, आपले राष्ट्रपती, गव्हर्नर जनरल, इनफॅक्ट पहिले आपले भारतीय गव्हर्नर जनरल छत्रपती राजगोपालाचारी ते पण या ठिकाणी आले, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अनेकदा आले या ठिकाणी. तसे अनेक राष्ट्राध्यक्षांच्या भेटी या सभागृहात अशा झाल्या आहेत. मोठं आश्चर्य आहे की 1875 साली जो बांधला होता किंग एडवर्ड VII त्यांच्या आगमनात मुंबई दौऱ्याच्या वेळी, तो आज 2024 म्हणजे तब्बल 150 वर्षही असतो, तेच पर्पज सर्व करतायत. हा जो भाग येतो हा कशासाठी वापरला जातो? हो, याचा हा पहिले इथे ज्या फॉर्मल स्टेट डिनर व्हायचे त्यावेळी असं बॅकग्राऊंडला पोलीस बँड वगैरे असायचा, म्हणजे ते मागे म्युझिक बॅकग्राऊंड प्रोव्हाइड करायला ती त्या ठिकाणी तो एरिया होता. स्वातंत्र्योत्तर काळातलं एक विशेष सांगायला मला आवडेल की 1964 साली मुंबईमध्ये पोप पॉल VI रोमन कॅथलिक चर्च व्हॅटिकनचे जे हेड ते आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी आपले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन या ठिकाणी आले होते. 1969 साली चंद्रावर मोहीम जे सफल केली होती, नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन, मायकेल कोलिन्स, त्यांचा स्वागत सत्कार या हॉलमध्ये झाला आहे. त्यावेळी आपले मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि राज्यपाल जे होते त्यांचं नाव आता लोकांच्या विस्मृतीत गेलं आहे, डॉक्टर PV चेरियन हे गव्हर्नर होते, त्यावेळी राज्यपाल होते. तर राजकीय महत्त्व सुद्धा, म्हणजे जेवढं ऐतिहासिक महत्त्व आहे तेवढंच राजकीय महत्त्व आहेच म्हणजे या वास्तूला. तेव्हा अशा राजकीय घडामोडी घडलेला सुद्धा एक भाग या वास्तूमध्ये, तर तो थोडासा आपण सांगूया. आता आपण दरबार हॉलकडे जातो आहे, पण हा हॉलही स्वतःकडे एक मोठा इतिहास असा घेऊन असा आहे की त्याची निर्मिती साधारण 1911 साली झाली होती. 1911 साली झाली होती. अर्थात आता तो हॉल काही त्या स्थितीत नाही, आता नव्याने तो बांधला, पण त्यावेळी तो बांधण्याचंही कारण होतं 1911 साली की त्यावेळी इथे ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क म्हणून होते. सिडनहॅम कॉलेज जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल. तर इंग्लंडचे ते राजे किंग जॉर्ज पंचम जॉर्ज त्यांची भेट ठरली होती आणि त्याच्यावेळी राजभवनात दरबार हॉल याची निर्मिती केल्याचं सदाशिव गोरक्षकर यांनी आपल्या इतिहासात लिहिलेलं. तर पर्पज हाच की ते आले असताना आपले जे संस्थान होते त्यांचे प्रमुख वगैरे, तर त्यांची अशी भेटीगाठी वगैरे त्यासाठी त्याची निर्मिती झाली. पण स्वातंत्र्यानंतर मात्र दरबार हॉल हे शपथविधीचं ठिकाण म्हणून जास्त हे झालं. तसंच सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यपाल महोदयांचे जे वेगवेगळ्या देशांचे वाणिज्य दूतांसाठी कार्यक्रम, शपथविधीशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, तर ते या ठिकाणी झाले. मुख्यमंत्र्यांची स्थित्यंतरे बाहेर घडत होती, पण स्थित्यंतर म्हणजे राजकीय घडामोडी बाहेर घडत होत्या. या ठिकाणी शपथविधी संविधानानुसार, कारण राज्यपाल घटनेनुसार राज्यप्रमुख असतात, घटनात्मक प्रमुख असल्याच्याने या ठिकाणी ते शासकीय सोहळे जे होतात त्याचं व्हेन्यू साधारणपणे दरबार हॉल राहिलेला आहे. पूर्वी तर आता जसं दरबारची परंपरा साधारण 1937 साली वगैरे संपली, कारण आपला स्वातंत्र्य लढा जसा वेगात हे होता, त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ठराव पारित केला होता की यांचे दरबार, यांच्या कार्यक्रमांना आपण सहकार्य करायचं नाही. त्यामुळे गोरक्षकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की लॉर्ड ब्रेबॉर्न हे गव्हर्नर इथून जे गेले त्यांच्या उपस्थित जो दरबार झाला 37 साली 1937, त्यानंतर मुळात दरबार झाले नाही, पण त्या सभागृहाचं नाव जे दरबार हॉल आहे ते मात्र आज इतक्या वर्षांनी कायम आहे. दरबार घेण्याची पद्धत स्वातंत्र्याच्या फार आधी संपली होती, पण तरी ते नाव जे टिकून आहे की आता ते आपण आता वेगळ्या अर्थाने शपथविधीचं सभागृह असे म्हणून पाहतो.
असा उल्लेख गोरक्षकरांनी राजभवन इन महाराष्ट्र या पुस्तकात केला. अच्छा. या खुल्या जागेत ही एक अशी मजेशीर घटना 1961 साली घडली होती. इथे एलिझाबेथ यांचा पहिला भारत दौरा झाला होता. त्या भारत दौऱ्याची त्यांचा मुंबईत 3 दिवस मुक्काम होता. 23 ते 25 फेब्रुवारी 1961 त्यांचा मुक्कामच या ठिकाणी होता एलिझाबेथ. आणि आल्याच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी आपले राज्यपाल श्रीप्रकाश होते, पहिले महाराष्ट्राचे राज्यपाल, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ते आणि राणी एलिझाबेथ त्यांचे पती, त्यांच्या समोर या ठिकाणी एका फॅशन परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑल इंडिया हँडलूम बोर्डकडनं इथे रॅम्प टाकून रॅम्पवर एक एक मॉडेल्सनी आपल्या वेगवेगळ्या प्रांतात तयार केलेले वस्त्र त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी झालं होतं. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या नकाशाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्या दिवशी द्विभाषिक जे राज्य होतं पूर्वीचं, त्यातलं गुजरात वेगळं राज्य झालं आणि महाराष्ट्र राज्य जे झालं त्याचा तो शासकीय सोहळा या ठिकाणी झाला होता. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या राजभवनामध्ये अनेक महत्त्वाच्या खरं तर वास्तू इथे पॉईंट्स आहेत ते आपण पाहिले. मात्र एक असं विशेष ठिकाण आहे, खरं तर सर्वच जण जेव्हा राजभवनाला भेट देतात तेव्हा या विशेष ठिकाणाला नक्की भेट देतात. आणि हे विशेष ठिकाण काय आहे ते आपण पाहणार आहोत. 2016मध्ये या ठिकाणाचा शोध लागला आहे. खरं तर राजभवनाचा इतिहास किती मोठा असला तरी या ठिकाणाचा शोध हा 2016मध्ये लागणं हे खरं तर विशेष आहे. ज्यावेळी राज्यपाल विद्यासागर राव होते त्यांनी परवानगी दिली आणि ह्या बंकरचा शोध लागला. तेव्हा जाऊया आपण बंकरमध्ये. ब्रिटिश कालामधलं हे सगळं बांधकाम आहे. आणि खरं तर ह्या बंकरचा नेमका उपयोग काय, तर ह्या बंकरमध्ये जेव्हा गव्हर्नर या वास्तूमध्ये राहत होते, ब्रिटिशकालीन गव्हर्नर आणि त्यांचं कुटुंब, तेव्हा परकीय आक्रमणांची भीती असायची आणि त्यावेळी कुटुंबाला गव्हर्नरला बाहेर काढण्यासाठी खास अशा या बंकरची आखणी केलेली होती. यामध्ये अनेक खोल्यासुद्धा आहेत. काय काय नेमकं आतमध्ये आहे ते आपण लगेचच जाऊन पाहूया. राजभवनातल्या एका विशेष अशा खास कक्षामध्ये आपण आत्ता आलो आहे. क्रांतिगाथा, खरं तर या बंकरचं नाव नंतर आपण क्रांतिगाथा असं केलं. आणि ज्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली असे हे सगळे स्वातंत्र्य सेनानी मूर्ती स्वरूपामध्ये सध्या आपण पाहतोय. क्रांतिगाथा म्युझियममधल्या आणखी एका विशेष कक्षाकडे आपण येऊया. गव्हर्नर्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्याचे किती राज्यपाल झाले त्यांचं हे चित्र प्रदर्शन आहे. त्याचप्रमाणे आणखी एक आपल्याला निश्चितच राज्यपालांची दखल संपूर्ण राज्याच्या या कारभारामध्ये घ्यावी लागेल राज्यपालांच्या या कारकिर्दीमध्ये. ती म्हणजे श्री CH विद्यासागर राव. 2014 ते 2019 असा कालावधी होता आणि त्यांच्याच काळामध्ये ह्या बंकरसाठी त्यांनी परवानगी दिली आणि हे बंकर एकतर सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाची, जनसामान्यांना हे बंकर पाहता आलं, हे विशेष आहे विद्यासागर राव यांचं. आणि त्यानंतर आपण बघतोय हे सर्वच राज्यपाल आत्तापर्यंत आणि आता श्री CP राधाकृष्णन सध्याचे राज्यपाल. एकंदरीत असा हा आपला राज्यपालांचा इतिहास या खोलीमध्ये दिसतोय. क्रांतिगाथेच्या या इतिहासामध्ये अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांची नावं निश्चित येतात. मात्र यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी जर नाव कोणाचं असेल तर ते छत्रपती शिवरायांचं. आणि हाच तो इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. द ग्रँड मराठाज, महान मराठे यांचा हा इतिहास. किती मोठं मराठ्यांचं साम्राज्य त्यावेळी होतं याचा हा नकाशा आणि त्याची एक माहिती देण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. 17व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मराठा सम्राट, त्याचप्रमाणे
पंतप्रधान, त्यांचे सरदार, सुभेदार, लष्करी अशा आघाड्यांवर किती महत्त्वाचं योगदान होतं महाराजांचं. शहरं वसवणं, मंदिरं बांधणं, त्याचनंतर राजाश्रय निर्माण करणं, मोठा आरमार महाराजांनी उभा केला. महाराजांचा इतिहास हा काही शब्दांमध्ये आपण सांगू शकत नाही, मात्र हीच महाराजांना या क्रांतिगाथेमध्ये दिलेली एक आदरांजली आहे. महाराजांचा एक खूप छान पुतळा या ठिकाणी आहे. आणि हा जो आपण ध्वज पाहतो आहोत तो स्वातंत्र्यपूर्व काळातला वंदे मातरम असं लिहिलेला. तेव्हा कसा नेमका हा ध्वज होता त्याचंही प्रदर्शन या क्रांतिगाथेच्या म्युझियममध्ये आहे. आणि हे सगळं आपल्याला सर्व इतिहासकालीन सगळ्या खाणाखुणा आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर मला तुम्हाला आणखी एक वैशिष्ट्य दाखवायचं आहे, ते म्हणजे ही आपली मुंबई. मुंबईमधली जी वैशिष्ट्यपूर्ण सगळी ठिकाणं आहेत ती ह्या भित्तिचित्रामध्ये आहेत. यामध्ये अगदी मुंबईची लोकल आहे, मुंबईची डबल डेकर असलेली बेस्टची बस आहे, त्याचप्रमाणे मेट्रो आहे. आधुनिक मुंबईचं स्वरूपसुद्धा कसं आहे तर मुंबईचं हे इंटरनॅशनल एअरपोर्ट, नेहरू प्लॅनेटोरियम अशा प्रकारच्या सर्वच वास्तू, शेअर बाजार, गेटवे ऑफ इंडिया आणि मुंबईचा जो खरा जो भूमीकर्ता होता तो म्हणजे कोळी बांधव, ते देखील या ठिकाणी या भित्तिचित्रामध्ये साकारण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण मुंबई ह्या अखंड भित्तिचित्रामध्ये साकारली आणि ही आपली मुंबई कशी आहे हे यामधून जाणवतं. क्रांतिगाथा या म्युझियममधून बाहेर आल्यानंतर म्हणजे बंकरमधून बाहेर आल्यानंतर आता आपण आलोय राज्यपाल भवनाच्या या मंदिर परिसरामध्ये. आणि या मंदिर परिसराची सुरुवात करताना मला तुम्हाला दाखवायचं आहे की हा जो खडक माझ्या मागे तुम्ही पाहताय तो खडक आहे गुंडी खडक. आणि याच खडकावरून या ठिकाणी जी देवी वसलेली आहे तिचं नाव आहे श्री गुंडीमाता. गुंडीमाता देवीचं मंदिर आपण पाहूया. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची स्थापना होत होती त्यावेळी इथे राज्यपाल भवनामध्ये सुद्धा श्रीराम मंदिर साकार होत होतं. आणि हेच ते श्रीरामाचं मंदिर आहे. अयोध्येमध्ये आपण रामलल्लाची मूर्ती स्थापित केली त्याप्रमाणे राज्यपाल रमेश बैस होते. त्यावेळी अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती स्थापन होत असताना त्यांची इच्छा होती की याही ठिकाणी एक श्रीरामाचं मंदिर व्हावं आणि या मंदिराची निर्मिती करण्यात आली. राजभवनाच्या या सफरीमध्ये आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि तो म्हणजे राजभवनातला हा सनराईज पॉईंट. खरं तर खूप मोठासा अथांग समुद्र समोर आहे आणि आपण जर बघू शकत असाल तर या समुद्रामध्ये आपल्याला दिसेल की मुंबईतलं, दक्षिण मुंबईतलं जे शेवटचं टोक आहे ते म्हणजे नेवी नगर, तो हा भाग दिसतोय. आणि जिथे आपण आत्ता उभे आहोत ते राजभवन, असा हा इंग्रजीतल्या सी आकारासारखा संपूर्ण भाग आहे. जी मुंबईतली अनेक महत्त्वाच्या संस्थांची इमारती आहेत ते आपण इथून पाहू शकतो. ब्रिटिश पूर्व काळापासूनचा इतिहास सांगणारी ही वास्तू. आणि झी 24 तासनं आज स्वातंत्र्य दिनानिमित्तानं या वास्तूची सफर झी 24 तासच्या प्रेक्षकांना घडवली. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.